श्री स्वामी समर्थ. आर्थिक राशी भविष्यात यावर्षी गुरु, शनी आणि राहू केतू यांच्या संक्रमणाचा प्रभाव हा ठळकपणे दिसणार आहे. गुरु यावर्षी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे, तर राहू वर्षभर मीन राशीत आणि केतू कन्या राशीत भ्रमण करणार आहे. शनी महाराज वर्षभर कुंभ राशीत प्रवास करताना आपल्याला शुभ प्रभाव दाखवणारे आहेत. तर अशाच तऱ्हेने यंदा गुरुच्या शुभ प्रभावामुळे मिथुन आणि धनु त्याचबरोबर 7 राशींना आर्थिक लाभ होण्यात अगदी मोठं यश मिळणार आहे. चला तर मग मिथुन आणि धनुसह या कोणत्या 7 राशी आहेत ज्यांना या 2024 मध्ये आर्थिक लाभ होणार आहे आणि नोकरी करिअरमध्ये सुद्धा सुवर्ण संधी लाभणार आहे. सगळ्यात पहिली रास जी आहे ती आहे मेष रास. तर मेष राशीला पूर्ण वर्षभर धनलाभ होणार आहे. आर्थिक बाबतीत हे शुभ असणार आहे. एका पाठोपाठ एक आर्थिक स्थिती उपलब्ध होऊन तुम्हाला यावर्षी शुभ परिणाम दिसू लागणार आहेत. त्याचबरोबर धनलाभाची स्थिती सुद्धा बनणार आहे. कुटुंबाचे सुख पूर्ण वर्षभर राहणार आहे आणि कुटुंबासोबत तुमचा वेळ घालवण्यास तुम्ही प्राधान्य देणार आहात. यावर्षी सहलीला जायचा विचार करत असाल तर तसे नियोजन पूर्ण करावे लागेल, तरच सफलता मिळणार आहे. तब्येतीच्या बाबतीत हळूहळू सुधारणा होणार आहे. प्रेमसंबंधांच्या बाबतीत चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढल्यास सगळे उत्तम होणार आहे. मीपणा सोडून दिला तर चांगले परिणाम दिसून येणार आहे. मित्र आणि नातेवाईकांकडून जी मदत मिळेल त्यातून तुमच्या जीवनाचे सुख समृद्धीचे दरवाजे उघडणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला जीवनाची नवीन सुरुवात होणार असून ती जीवनात नवा आनंद घेऊन येणार आहे. त्याचबरोबर पुढची रास जी आहे ती आहे वृषभ रास. या राशीच्या लोकांनी यावर्षी पैशाची गुंतवणूक करताना थोडी सावधानगिरी बाळगली पाहिजे. वृषभ राशीच्या लोकांना येणारं वर्ष आर्थिक आणि करिअरच्या बाबतीत अगदी उत्तम असणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये उत्तम स्थिती दिसत आहे. महिला वर्गाच्या सहयोगाने प्रोजेक्टच्या वेळेवेळी पूर्ण कामं करत चला. तुम्ही जर सर्जनशील कार्याशी जोडले गेलेले असाल तर तुमच्यासाठी हे वर्ष अगदी शुभदायक आहे. आर्थिक बाबतीत तुम्ही पैशाची बचत करू शकाल, ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होणार आहे. तब्येतीची खास काळजी घ्यावी लागणार आहे. घरात कोणी आजारी असेल तर त्याची तब्येत सुधारणार आहे. सहलीला जाण्याचा बेत विचार करून करा, म्हणजे तो सफल होणार आहे. कुटुंबात मुलांकडून अथवा कोणत्याही घटनेमुळे मन दुखी होण्याची शक्यता दर्शवत आहे. या वर्षातील प्रथम आणि शेवटच्या 3 महिन्यात शुभ संकेत आहेत. वर्षाच्या मध्यवर्ती कालावधीत नुकसान होण्याची थोडीफार शक्यता आहे, तेव्हा गुंतवणूक करताना थोडा विचारपूर्वक गुंतवणूक करा. पुढची रास आहे मिथुन रास. यावर्षी मिथुन राशीला नक्कीच धनलाभ होणार आहे. मिथुन राशीच्या लोकांसाठी हे वर्ष आर्थिक बाबतीत एक उत्तम वर्ष आहे. धनलाभाचे कित्येक अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी कित्येक वेळा प्रवास कराल, जो आपल्यासाठी सफलता घेऊन येणार आहे. यावर्षी कित्येक वेळा केलेला प्रवास सफलच असणार आहे. तब्येतीच्या दृष्टीने हे वर्ष अगदी उत्तम जाणारं आहे. परिवारामध्ये एकजूट असेल, बातचीत मात्र साधारण असेल. प्रेमाच्या बाबतीत काळ अनुकूल आहे. आपापसातील प्रेम वाढणार आहे. यावर्षी मोठ्यांच्या आशीर्वादाने जीवनात सुख समृद्धीचे योग येणार आहे. प्रवासामध्ये कोणत्या तरी बातमीमुळे मन दुखी होण्याची शक्यता आहे. नव्या वर्षात तुम्ही तुमचा व्यवहार कुशलतेवर काहीतरी मिळवण्यासाठी सक्षम असणार आहात. यावर्षी तुम्हाला काहीतरी सुखद आणि दुःखद अनुभव येणार आहेत. मीपणापासून स्वतःला दूर ठेवा आणि थोडी जबाबदारी घेतली तर जीवन हे सुखकारक होणार आहे. पुढची रास जी आहे ती आहे कर्क रास. या कर्क राशीच्या लोकांनी आर्थिक बाबतीत हे वर्ष अगदी शुभदायी जाणारं आहे. कर्क राशीच्या लोकांना हे वर्ष खूप बदल घेऊन येणारं आहे. तसंच तुमची कार्यशैली देखील बदलणार आहे. कदाचित हा नवा बदल तुम्हाला जीवनात एका वेगळ्या टप्प्याकडे घेऊन जाणारा आहे. एक मात्र आहे, हे बदल अगदी हळूहळू होताना दिसून येणार आहे. आर्थिक बाबतीमध्ये हे वर्ष अगदी शुभ आहे. तुमच्या गुंतवणुकीमध्ये तुम्हाला फायदे होणार आहे आणि तुम्ही स्वतः स्वावलंबी होणार आहात. कुटुंबामध्ये ज्येष्ठांचा आशीर्वाद असणार आहे. ज्याची आर्थिक स्थिती मजबूत आहे अशा व्यक्तींकडून तुम्हाला मदत मिळण्याची शक्यता आहे. या वर्षी प्रवासात नवे अनुभव येणार आहे. प्रवासही सफल होणार आहे. कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेताना तुमच्या मनाचा विचार करा. भावनात्मक दृष्ट्या मजबूत राहतील तरच जीवनात सुख शांती लाभणार आहे. वर्षातील पहिला आणि तिसरा जो महिना आहे
तो शुभ संकेत देणारा आहे. वर्षाच्या शेवटी कोणत्या तरी घटनेमुळे तुमचं मन दुःखी होण्याची शक्यता आहे, पण तुम्ही धैर्य आणि संयम कायम ठेवायचा आहे. त्यानंतर पुढची राशी आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांना नोकरीत प्रमोशन मिळणार आहे. त्याचबरोबर त्यांचा मान सन्मान सुद्धा वाढणार आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी हे आर्थिक वर्ष खूपच छान आहे. धनलाभाचे नवीन मार्गे खुले होणारे आहेत. यावर्षी केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे तुमच्या संपत्तीत वाढ होणार आहे. एका महिलेकडून तुम्हाला मदत मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात बढती मिळणार आहे, म्हणजे हे वर्ष तुमच्यासाठी लाभदायक आहे. प्रवासाचे प्रसंग येणार आहेत, पण त्यातूनही तुम्हाला लाभच होणार आहे. तसेच प्रवास आरामदायक म्हणजे चांगला होणार आहे. यावर्षी तुम्ही तब्येत चांगली ठेवू शकणार आहात. कुटुंबाच्या बाबतीत स्थिती सामान्य असणार आहे. आपल्या मनाचे ऐका, म्हणजेच आपल्या मनाचं ऐकूनच निर्णय घ्या, म्हणजे तो यशस्वी होणार आहे. कोर्ट कचेरीत निकाल तुमच्या बाजूने लागणारा आहे. या वर्षाच्या 3ऱ्या महिन्यात शुभ फळ मिळणार आहे. तुमचा मान सन्मानही वाढणार आहे. त्यानंतर पुढची राशी आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांना खर्च जास्त होणार आहे, मात्र यश मिळणार आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी नोकरीत प्रगतीचा काळ दिसतो आहे, म्हणजे हळूहळू परिस्थितीमध्ये सुधारणा होणार आहे. तुम्ही तुमचा प्रकल्प वेळेत पूर्ण केल्यास सक्षम असाल आणि त्यामध्ये तुम्ही सफल सुद्धा होणार आहे. यावर्षी तुम्ही केलेल्या प्रवासामधूनही तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. तसेच तुमचा प्रवास हा सुखकारक होणारा आहे. वैवाहिक कार्यक्रमात भाग घेण्यासाठी प्रवास करावा लागेल. इतरांबरोबर कोणत्याही तरी कारणावरून वाद होण्याची शक्यता आहे, पण तुम्ही शांत राहिलात तर तुमच्या या कारणावरून जे वादविवाद होत आहेत त्यावर सुद्धा उपाय आणि तोडगे निघू शकतात. खर्च यावर्षी अधिक वाढणार आहे. त्याचबरोबर नवीन प्रकल्पात अधिक खर्च होताना दिसून येणार आहे. कुटुंबाच्या बाबतीत ठीक वातावरण असणार आहे. थोडासा ताणतणाव तुम्हाला जाणवणार आहे, पण हा शुभलाभ देणारा आहे. त्यानंतर पुढची राशी आहे ती आहे तुळा रास. तुळा राशीच्या लोकांना म्हणजे तुम्हाला या आर्थिक राशी भविष्यात कौटुंबिक वातावरणात सुख समृद्धी प्राप्त होणारी आहे. तुळा राशीच्या लोकांसाठी येणाऱ्या वर्षांमध्ये कुटुंबात सुख समृद्धीचे आनंदाचे अनेक प्रसंग लाभायला मिळणार आहेत. त्यामुळे तुमचं मन प्रसन्न होणार आहे. महिला वर्गाला कुटुंबात मोठा मान सन्मान मिळणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये हळूहळू सुधारणा होणार आहेत. आर्थिक बाबतीत काही गोष्टींचा सामना करावा लागेल. धनलाभाची स्थिती उत्तम आहे. याच वर्षी म्हणजे तुम्हाला यावर्षी प्रवासाच्या माध्यमातून चांगले परिणाम समोर येताना दिसून येणार आहेत. काही प्रवासाच्या दरम्यान मान सन्मानही वाढणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने थोडासा त्रास होण्याची शक्यता आहे. वेळोवेळी वैद्यकीय सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. परिवारांमध्ये एखाद्या ज्येष्ठांच्या प्रकृतीमुळे मन दुःखी होणार आहे. त्यानंतर पुढची राशी आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरीत प्रगती तसंच सुख समृद्धीचा योग लाभणारा आहे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी येणारं वर्ष करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे. कार्यक्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे. तुमचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होणार आहेत. क्रिएटिव्हिटीच्या माध्यमातून अधिक सफलता प्राप्त होणार आहे. यावर्षी प्रवासाच्या माध्यमातून शुभ परिणाम समोर येताना दिसून येणार आहेत आणि प्रवासही सुखकारक होणार आहे. आर्थिक खर्च अधिक होऊ शकतो. तुमच्या गुंतवणुकीकडे तुम्ही जरूर लक्ष द्यावं. कुटुंबात कोणत्या तरी कारणांमुळे असमंजस होण्याची शक्यता दर्शवत आहे. स्पष्ट वक्तेपणामुळे तुमची गोष्ट स्पष्ट करण्यापूर्वी थोडा विचार करून बोललं पाहिजे, नाहीतर तुमच्या तोंडातून निघालेल्या वाईट शब्दांमुळे तुमच्या प्रियजनांना धक्का बसू शकतो. यावर्षी ज्येष्ठांचे आशीर्वाद तुमच्या जीवनात सुख समृद्धी घेऊन येणारे आहेत. त्यानंतर पुढची राशी आहे ती आहे धनुरास. या धनुराशीच्या लोकांना धनलाभाचा योग अगदी मोठा आहे आणि त्याचबरोबर गुंतवणूक जर तुम्ही एखाद्या गोष्टीत गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला खूप सारा फायदा होणारा आहे. धनु राशीच्या लोकांसाठी हे वर्ष अगदी उत्तम आहे. आर्थिक बाबतीत सधन असणाऱ्या महिलांची यावर्षी तुम्हाला मदत मिळणारी आहे. नोकरीत थोडेसे रिलॅक्स व्हायला शिकाल. यावर्षी तुमच्या प्रकल्पात बदलाव होण्याची एक शक्यता आहे आणि नव्या कार्यशैलीमध्ये जीवनात तुमची वाटचाल होणारी आहे.
आर्थिक आघाडीमध्ये या वर्षाच्या उत्तरार्धात अचानक धनलाभाचे प्रसंग येणारे आहेत आणि गुंतवणुकीतूनही चांगला फायदा होताना दिसून येणार आहे. जागा खरेदी तसेच कौटुंबिक खर्च वाढणारे आहेत. कुटुंबात सुखसमृद्धीसाठी यावर्षी आपल्याला थोडंसं खास लक्ष द्यायला हवं. यावर्षी प्रवासादरम्यान तुम्हाला खूप अस्वस्थता वाटणारी आहे. हे वर्ष जीवनात पुढे जाणारे वर्ष असणार आहे. भलेही प्रवासामध्ये तुम्हाला अस्वस्थ वाटेल, पण प्रवासादरम्यान तुमची नवीन लोकांबरोबर झालेली ओळख तुमच्या जीवनात चांगल्या आणि लाभदायक गोष्टी घेऊन येणाऱ्या आहेत. वर्षाच्या उत्तरार्ध तुमच्यासाठी हे शुभ संकेत आहेत. त्यानंतर पुढची राशी आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लोकांना व्यवसायात भागीदारीमुळे लाभच लाभ होणार आहे. मकर राशीच्या लोकांना हे वर्ष धनसंपत्तीच्या बाबतीत सुखदायक आणि लाभदायक आहे. गुंतवणुकीतून चांगले परिणाम समोर येताना दिसून येणार आहेत. तुमची आर्थिक स्थिती सांभाळायला तुम्ही सक्षम असणार आहात. युवा पिढीपुढे तुम्हाला मदत करणार आहात, म्हणजे युवा पिढी तुम्हाला काहीतरी मदत करणारी आहे. व्यवसायात भागीदारीत केलेले कार्य तुमच्यासाठी शुभ परिणाम घेऊन येणार आहे, पण कोणत्या तरी एका प्रकल्पामुळे मन दुखी होण्याची शक्यता आहे. यावर्षी तुमचे प्रियजन पुढे येऊन तुम्हाला मदत करणारे आहेत. कोणत्याही कारणामुळे वाद अथवा तणाव असेल तर त्याचा थेट परिणाम तुमच्या तब्येतीवर पडण्याची शक्यता आहे. यावर्षी प्रवास थोडा कठीण होऊ शकतो. प्रवासादरम्यान थोड्या अडचणीही येऊ शकतात. तरी पूर्ण वर्षभर तुम्हाला तुमच्या प्रियजनांच्या सहवासात तुम्ही जर प्रवास करत असाल तर तो प्रवास अगदी लाभदायक ठरणारा आहे. त्यांच्या सानिध्यात वेळ अगदी छान व्यतीत होणार आहात. म्हणजे वर्षातील 6 महिन्यानंतर तुम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न जरूर करणार आहात. त्यात तुम्हाला सफली प्राप्ती होणार आहात, म्हणजे तुम्हाला यश मिळणार आहे. त्यानंतर पुढची राशी आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांना या वर्षी धनवृद्धीचे अनेक प्रसंग येणार आहेत आणि त्यांना त्यात लाभ होणार आहे. कारण की कुंभ राशीच्या लोकांसाठी धनसंपत्तीच्या बाबतीत एक हे उत्तम वर्ष आहे. जीवनात सुख समृद्धीचे शुभ संयोग दिसून येतात. नोकरी किंवा व्यवसायात कोणत्या तरी 2 प्रकल्पांमध्ये आकर्षक निकाल तुमच्या बाजूने लागणारा आहे. तुमच्या अंतर्ज्ञानाचे अनुसरण करून प्रकल्पासंबंधित निर्णय घेतल्यास उत्कृष्ट असे परिणाम समोर येऊन लाभच लाभ मिळणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातून वेळ अनुकूल आहे. यावर्षी धनलाभ होणार आहे. धनवृद्धीचे कित्येक क्षण या संपूर्ण वर्षभर तुम्हाला पाहायला मिळणारे आहेत. तुमच्या परिवाराबरोबर सुखद वेळ व्यतीत कराल. यावर्षी केलेल्या प्रवासांमुळे शुभ परिणाम समोर येताना दिसून येत आहेत. त्यामुळे अगदी आनंदी आनंद तुमचा असा मूड असणारा आहे. यावर्षी पितृतुल्य वयांच्या व्यक्तीमुळे मन दुखी होण्याची शक्यता आहे. पहिल्या 3 महिन्यातच भावनात्मकदृष्ट्या कष्ट घ्यावे लागतील, परंतु नंतरचा काळ हा अगदी सुखाचा असणार आहे. शेवटची रास जी आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लोकांना आर्थिक स्थिती मजबूत होणारी आहे. मीन राशीच्या लोकांसाठी 2024 वर्ष सुखद आणि लाभदायक असणार आहे. या वर्षाची तुमची सुरुवात सुखद बातमीने होणार आहे. हे वर्ष नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी उत्तम आहे. महिला वर्गाच्या मदतीने आर्थिक क्षेत्रामध्ये धनसंपत्तीची वृद्धी होणार आहे. तुमची आई किंवा आईच्या वयाची महिला तुम्हाला आर्थिक मदत करेल. त्यांच्या भविष्यात मोठा लाभ तुम्हाला होणारा आहे. त्याचबरोबर कुटुंबासोबत वेळ चांगला व्यतीत होणार आहे. कुटुंबात नव्या पाहुण्याचे आगमन होईल, त्यामुळे आनंदाचे वातावरण असेल. यावर्षी केलेल्या प्रवासांमुळे शुभ संकेत पुढे दिसून येतील. यावर्षी कोणता तरी नवीन प्रकल्प तुम्ही सुरू करू शकता. नोकरीत कोणत्या तरी चांगल्या ठिकाणी बदली होण्याची तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. तर या आहेत मिथुन आणि धनुसह 7 राशी. तर या राशींना या 2024 मध्ये आर्थिक लाभ भरभरून होणार आहे आणि नोकरी आणि करिअरमध्ये सुद्धा सुवर्ण संधी लाभणार आहे. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवीन राशींसोबत आणि नवीन माहितींसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.